महालक्ष्मी मातेचं मंदिर त्या गावाला. त्या गावात 50 वर्षापूर्वी एक प्रथा होती. तिथं रेड्या कापित होते. रेड्या, म्हशीचं मोठं पोरग 6-7 क्विंटलाचं कापायचे. एक नाही सदानंदजी, 2-4 कापित होते. काय माणसं असतील त्या काळातले. परिसरातले माणसं लिंबन कांदे घेऊन जात होते. लिंबून कांदा खिशातच न्यायचे परिसरातली माणसं. लक्ष्मी आईचं मंदिरन 4-5 रेडे कापित होते. 60-62 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी सद्गुरू नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू भगवान बाबा त्या गावात गेले आणि हात जोडले. अरे तुम्ही माणसं आहेत रे, हे तुम्ही माणसं आहेत रे राजे, हो तुम्ही माणसं आहेत. अरे माणसांनी माणसासारखं वागा रे, अरे वाघाशिवासारखं करू नका रे. एका शब्दात बळीची पद्धत बंद झाली आणि रेड्या कापायच्या, हाल्या कापायच्या तिथीला सप्ताह उभा झाला. अजून सप्ताह कायमचा सुरू आहे, कायमचा सुरू. सांगा, माणसाईनं सांगितले ऐकले असते का लोक? नाहीत ऐकू शकत, नाहीत ऐकू शकत. किती बोंबलू द्या माणसं, ऐकली नसती. पण एका संतांच्या मुखारविंदात पटून पडलेलं वाक्य, वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल, तात्काळ तो त्या परिसरातल्या लोकांनी तो प्रमाण मानलं आणि ती निषेध प्रक्रिया बंद केली. ही ताकद या संतांची आहे. काय ही संतांची ताकद आहे, संतांची ताकद आहे. कशा करता ही ताकद आहे माहिती आहे का? काम जाळला यांनी, वासना जाळली, वासना पेटून टेकली, पेटून दिली, पेटून दिली. एवढी मोठी ताकद. मी मागे पारगावला कीर्तनाला गेलो. तिथे एक प्रसंग ऐकला भाऊंचा. शेवटच्या टप्प्यात भाऊ थोडेसे आजारी पडले, वामन भाऊ, आणि एक ऑपरेट करायचं डॉक्टरांनी ठरवलं. मी गहिनीनाथ महाराजांकडे बसलो होतो. गहिनीनाथ महाराज खेडकर, त्यांनी मला प्रसंग सांगितला. काटे आले अंगावर, काटे. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर नागरेबुवा छोटंसं ऑपरेशन करायचं ठरलं. ते ऑपरेशन केल्याच्या नंतर माळ निघली, माळ. ती माळ युरियाच्या गाठीची होती. इतकी वासना जाळून टाकली, इतकी वासना जाळून टाकली, इतकी वासना जाळली की टप्पर नाही झाली बाहेर निघायची. त्याच्या आत गाठी तयार झाल्या, आत पोटात मांडीत गाठी तयार झाल्या. इतकी वासनेवर ज्यांची पकड होती, पकड, मारुतीरायाचा जशी अवस्था तशा अवस्थेत जीवन जगलेली ही संत आहे. म्हणून काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. काय संतांची व्याप्ती आहे, कल्पना करा. अनगडशहा नावाचे फकीर होते आलतापची. अनगडशहा नावाचे फकीर होते. तो फकीर म्हणजे असा सामान्य फकीर नाही. तो फकीर म्हणजे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. शुकाचार्यांच्या बरोबरीचा, दत्तात्रयांच्या बरोबरीचा, कपिलांच्या बरोबरीचा, याज्ञवल्क्यांच्या बरोबरीचा तो फकीर होता. सामान्य नाही. ते काय असा धुपन का आणणारा थोडाच होता. ते फकीर फकीर होता. हिरव्या रंगाची कफनी डोक्याला बांधलेली, हिरव्या रंगाची लुंगी घातलेली,
हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढीने एक चिमटा होता. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. भजन करायचा. ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. भजन करायचा तो फकीर त्यांच्या देवाचं. पण त्या फकीराला एका म्हातारीनं बऱ्याच दिवस भिक्षा दिली. फकीर हा शुद्ध व्यक्ती असतो, वारकरी हा शुद्ध व्यक्ती असतो. पण आता वारकऱ्याचं सोंग घेऊन कोणी कसे वागायलेत, आणि तरी त्या भडव्याला तुम्ही मानता तुमच्या घराला कुपाती लागन. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. तुम्हाला एक सांगू का राजू, गुन्हा करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा हरामखोर असतो. चुका सहन करणारा भडवा असतो. लक्षात ठेवा. तो धर्मासाठी घातक असतो, तो आपल्या कार्यासाठी घातक असतो. चुका करणाऱ्याला प्राधान्य द्यायचं नाही. किती बी विद्वान गायक असू द्या, जर तो दारू पित असेल आणि तुम्ही त्याला बोलून पैसे देत असाल तर बरोबर तुमचे लेकरं सुद्धा दारू पिणार. कीर्तनाच्या स्टेजवरून सांगायलो, कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय तुम्हाला मानणार नाहीत, तुम्हाला मानणार नाहीत. अरे या संप्रदायात का तुम्ही अशा लोकांना प्राधान्य देता? देऊ नका. मानणार नाहीत ज्ञानोबाराय तुकोबाराय. मी मगाशी बैठकीत बोलून गेलो सदानंदजी तुम्हाला, की हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलाय. काल परवाच्या 5-50 लाखाच्या टपराच्या गाडीत बसणाऱ्याने नाही टिकवला. हा संप्रदाय महिन्याची वारी करणाऱ्याने टिकवलाय. असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. एका एकादशीला आळंदीला, एका एकादशीला पंढरपूरला, दुसऱ्या एकादशीला आळंदीला, त्याच्या पुढच्या एकादशीला पंढरपूरला अहोरात्र चालते. तो अहोरात्र चालते. ह्या निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्यांमुळं हा संप्रदाय टिकलाय. भंगाऱ्या भोंगाऱ्यांना बोकांडीवर घेता, पाप लागन तुम्हाला, पाप लागन. तुम्हाला एक सांगू, एका गावात गेलो सदानंदजी मी, तिथला एक माणूस म्हणला झकास कीर्तन करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो भाडव्या. झकास म्हणते कीर्तनात काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? या स्टेजवर कीर्तन सांग होय अंग हरिरूप. अरे या भारतामध्ये खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर तुम्ही वाईट पाहण्यासाठी तुम्हाला स्टेज आहेत. पण एकच विनंती करतो, तुमच्या बुटासकट पाया पडतो, कीर्तनाच्या, भागवताच्या, रामायणाच्या, प्रवचनाच्या स्टेजवर फक्त संप्रदाय बघा, बाकीचं बघू नका रे, बघू नका. माझी लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, पण बशिलं म्हणून सांगतोय, उभं केलंय तुम्ही मला म्हणून सांगतोय. लय कष्ट घेतले मागच्या लोकांनी. परवाला एका गावी गेलो, 59 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. बाबांच्या पुण्यतिथीचा. 59 वर्षापूर्वी काय असेल सांगावर? होत्या का चपात्या खायला? असेल का नुकती? असेल का शिरा? असेल का बासुंदी? असतील का गुलाबजामुन? बाजऱ्याच्या कण्यान आमटीवर सप्ते केले हो. त्या लोकांना माना. त्या लोकांच्या किमतीमुळं त्यांनी परमार्थ टिकवलाय, म्हणून आमच्यासारख्या भंगिऱ्याला कीर्तन करायला भेटलेत. त्यांनी टिकवलाय. तुम्हाला सांगतो या टिकल्यावाल्याला, तुमच्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, आंबील खाल्ली, झाडाच्या पाला पिळून खाल्ला, पाला शिजून खाल्ला पाला, आणि तुम्हाला जमिनी टिकून ठेवल्यात. म्हणून सासू सासऱ्याला जीव लाईजा टिकल्यावाल्या होत.
तुमच्या सासून सासऱ्यानं 72च्या दुष्काळाला जमीन विकून जर गोव्याला गेले असते मजा मारायला, तर तुम्हाला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं, इटा. म्हणून सुनायला सांगतो, सासू सासऱ्याची सेवा करा. झोपीत भिताड अंगाव पडन, झोपीत 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 मरून जा. शिंदोरके, वचे, अंतिके, चतुरे, मंजुळे, चुरा होईन तू आज चुरा, भोगा होईन भोगा. सगळ्यात मोठा परमार्थ तोय, सगळ्यात मोठा. वागणं हा सगळ्यात मोठं श्रेष्ठ काम आहे. चला. अंगरशा फकीराला बऱ्याच दिवस भिक्षा दिली, पण रगील फकीर होत ते. मस्तीतलं फकीर होत ते, महिमेतलं फकीर आहे. त्या मथारीने विचारलं, ए फकीर्या, ती मथारी का साधी असेल का हो? फकीर तिच्या हातचं जेवत होता म्हणल्यावर. ते 3 टाइम नॅच करणार फकीर होतं. हे ते कोणाच्या घरचं खात नव्हतं. आणि ते फकीर त्या माथारीच्या हातची भाकरी खायचं. ती माथारी निष्ठावंत तुकोबारायची श्रोता होती. परिसरात तुकोबारायचं कीर्तन असलं की ती ऐकायला जायची. इतकी सात्विक माथारी होती. काय त्यांचा महिमा वरून वारंवार सांगतोय. माथारीने विचारलंय, फकीरा पाया कम पडत नाही रे कोणाच्या? ते फकीराला मराठी कळत होती, पण बोलत हिंदीत होतो. ए बुढ़ी, मैं किसी के पैर नहीं छूता बोले, मैं किसी के पैर नहीं छूता, नहीं झुकता बोले किसी के पैर के ऊपर. काऊन नाही वाकत रे? हे मला आवडतच नाहीत म्हणे. तर मथारी म्हणली, रगिलीस इतकं काय तुझ्याकडं? तो फकीर म्हणला, ये बुड्ढी, हर दिन तू यही सवाल करती मुझे, क्यों नहीं झुकता, क्यों नहीं झुकता? मैं अभी झुकता बोले. एक कटोरा भर के किसी ने देना बोले, आटा, अनाज देव, आटा देव, कुछ तो कुछ ये भर के देव बोले. कटोरं होतं फकीराकडं, त्याच्यात 2.5 किलो धान्य बसत होतं. ताडाच्या झाडाचं कटोरं असतंय ते. जिनच्या पॅन्टीवाल्यान उग ऐका, हे तुमचं काम बहिऱ्या माणसावानी. बहिरे 2दा हसत येत, एकदा पुढचा हसल्यावर, एकदा कळाल्यावर. हो, काय माहिती, जुनं इचकी जाणं. खपक्या मोबाईल आहेत भिताडासारखे तुम्हाला. इचकी जा, त्याच्यातलं जुनं पाहत जा ना. देव कल्याण करीन राजे हो, तुमचं कल्याण करीन हो. हा ते कटोऱ्या घेतलंय बुड्ढी, हे जो कोणी भरून देईन मी त्याच्या पाया पडतो. म्हातारी म्हणली, जाय, गंजा श्रीमंत लोक आहेत, जाय त्याला माग. तर त्या काळातला एक फार मोठा श्रीमंत व्यक्ती होते, चिंतामणी देव. ते बाप्पा गणपतीचे उपासक होते. बाप्पा गणपतीचे उपासक. गणपती त्यांच्या हातानं म्हणे नैवेद्य जेवत होते. एवढे अधिकारी होते ते, महात्मे होते लोक. सामान्य कसं म्हणता येईल त्यांना, फार मोठी लोक. आणि त्यांच्या दारात फकीराने अलग टोकली, रसुल्ले ला इलाही भिक्षा देवा. मधलं सोडून देतो, जाऊ दे, आपण पटकन जागेवर येऊ. भिक्षा मागितली. चिंतामणी देवाच्या लक्षात आलं, फकीर आला गडे. फकीर बैठकीतून पाहिलं तर फकीर दिसला. भगवान सूर्यनारायणाच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी फकीर होता तो. इतका तेजस्वी. आचरणाचं तेज असते, आचरणाचं. 900 एकरवाल्याचा फोटो एकीकून लावा आणि संतांचा फोटो एकीकून लावा, मान कोणा पुढं वाकती? याचं आचरणच धड नाही ना, म्हणून त्याच्या फोटोकडे मान वाकत नाही ना. आचरणच धड नाही, कोणाचे उधार आणलेले देतच नाही. असंच आणू 900ची 1100 केली. आणि काय त्याच्या पुढे मान वाकन? मान वाकण्यासाठी कापशोभो आचरण लागते, आचरण. फकीर आचरणशील होता. सुनबाई,
फकीराला कटोर भरून द्या. सुपात देत होत्या पहिल्या मावल्या माझ्या, सुपात देत होत्या, सुपात. आता मी तुम्हाला दोष देणार नाही, कारण मागणारे लोक सात्विक होते नो. मागणारी सुद्धा माणसं दर्जायुक्त होती, शुद्ध अंतकरणाची होती. आता काय मागताना गोड वागतून तेच ऐकलं की तिसराच कार्यक्रम करतो. म्हणून जेव कोणाला घाली जा माझ्या माईंनो, पण पैसे कोणाला देत जाऊ नका, पाया पडतो तुमच्या. कारण पैसे चुकीच्या माणसाला जर गेले की त्याचं पाप तुमच्या संसारावर पडत असते, तुमच्या संसारावर. म्हणून माझ्या अष्टादश मालकांपैकी एका मालकाचा पुरावा आहे, सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. पैसे मात्र त्याची सगळी बायोडाटा कुंडली काढूनच त्याला दिले पाहिजे. हो, नाही तर सोंग घेतलं साधूचं पैसे दिले आणि त्यानं ती घरी जाऊन एखादी रंगारंगाचं पाणी जर पेलं आणि लेकरा बाळाला जर मारलं तर पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असते. म्हणून पैसे कोणाला नाही द्यायचे, लायक संपन्न माणसाला देत जा. हो, कोणाला नका देत जा. आपले पैसे वायफट ठिकाणी गेले नाही पाहिजे. असो, भरून द्या म्हणले कटोर. बोऱ्या भरलेल्या होत्या. एका कोपऱ्यात रास पडलेली होती गव्हाची. आंबर फुल झालते. आंबर आंबर असतो घरात आणि पेव असतो दारात. पेव दारात असते आणि आंबर घरात असतो. आंबर घर बांधतानाच खालच्या मजल्यात त्याच्यासाठी एक हाऊद करून वरी छत टाकून त्याला एक चौकट करून त्याला दरुजा करून बरोबर त्याच्यात त्याला आंबर म्हणायचं आणि बाहेर मानी करून खाणल्या जातो त्याला पेव म्हणायचं. आंबरही भरलेली होती. कोपऱ्यातल्या बोऱ्यामध्ये त्या पोतड्यामध्ये पोतं घातलं आणि 3-4 किलो गहू घेतले त्याच्यात आणि कटोऱ्यात बसत होते 2.5 किलो. 4 किलो गहू त्या याच्यात घेतले, पण फकीराच्या कटोऱ्यात टाकले की इतकेच होतो. ती बाई म्हणली, बाई म्या गहू नसतीन घेतले का काय ग जास्त? आवाज मोठा करा. मी तर भरून घेतलं होतं सूप, मला कळालंच नसन. तिनं पुन्हा एकदा, आता पोत्यात नाही बुडिलं, कोपऱ्यात रास पडली होती ती रासच त्याच्यातच सूप घातलं आणि 5-6 किलो गहू घेतले, तितके टाकले, चमच्याभरच होऊ लागले. आणि सासऱ्यानं सांगितलं कटोरं भरून दे, म्हणून तिनं 5-25 पोते गहू टाकले, तरी चमच्याभरच होऊ लागले. त्याला म्हणतात फकीर, ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा फकीर. गडी गुडी आणले, चट पोते टाकले, चट. मागून एक गडी लय शहाण होतं, ते म्हणला सगळं फकीराला द्यायला आपल्याला काय, आपल्याला महिन्याला चंदी लागतील, लय गडी हुशार. हो, तेव्हापासून काम करणार माणसं लय चतुर महाराज, लय हुशार, लय हुशार. आणि मग सांगितलं, मालक आंबर सगळे रिकामे झाले, बोरे रिकामे झाले, कोपऱ्यातल्या राशी टाकल्या, पण फकीराचं कटोरं नाही भरलं. चिंतामणी देव बाहेर आले आणि फकीराला वाकून प्रणाम केला. फकीरजी माफ करिए, मैं नहीं भर के दे सकता. तर फकीर म्हणला, वेळ काऊन घातला आतापर्यंत माझा वाया? 4 घंटे झालं मला उभं केलंय, कटोरं भरून देता येत नव्हतं तर कशाला उभं केलं? घ्या तुमचे गहू. फकीराच्या कटोऱ्यात टाकल्यावर छटाक भर आणि कटोरं खाली रिचिल्यावर दरुजा झाकला, एवढा ढिगल पडला गव्हाचा. वापस आलं फकीर तन 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 करीत, हे बुड्ढी, इशिले किसी के पैर नाही छूता बोले मैं. म्हातारी म्हणली, लय तन तन करू नकोस मेल्या, तो कटोरं भरून द्यायची ताकद तुकाराम महाराजाची आहे. आणि मग फकीर देहूला आले. अनगडशाह फकीर, अनगडशाह फकीर देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर विचारलं, तुकाराम महाराजांचं घर कुठे? ते वट्यावर बसलेले काही असतेत ना धसकटे, हे काय लय शहाणे थोडीच असतेत, ते इचके अवलादी, हे काय लय शिस्तीत असतेत का? दुसऱ्याच्या खपल्या काढणार. हे मागच्या जन्मात कावळ्याच्या जन्माला होते भडवे.
लय चाललो फकीर तिकडं, काय देईन काय माहिती ते. काय लक्षात येणार यायला? ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. त्याला काय कळणार होता तुकोबरायचा महिमा, तुकोबराय काय होते तर. अख्खं गाव सोडून दिलं, फकीर चाललं म्हणे तुकाराम महाराजाचं घर कुठे, काय देणार आहेत ते तुकाराम महाराज. तुम्हाला काय माहिती चोंबळे होत त्या महात्म्याकडे काय आहे. तुम्हाला एक सांगू का, आपल्या भारतातल्या लोकायला खरा माणूस गेल्यावर कळतोय, अगोदर नाही कळत. ही आपल्या मातीत ताकदच ती काय काय अन्नात दोष काय माहित. ती माणसं गेल्यावर आपण त्याचे फोटो बी तडावला येतो. ज्या महात्म्याच्या पुण्यतिथीचा सोहळा यायला काय कमी त्रास दिला असेल त्या काळात? भगवान बाबांना कमी त्रास दिला असेल? इतिहास पहा तुम्ही, बघा त्रास देणारी कोण होती? आपलीच होती ना. ज्ञानोबरायला त्रास देणारी आपली, तुकोबरायला त्रास देणारी आपली, पैठणच्या मालकांना त्रास देणारी आपली. आणि कधी लक्षात ठेवा, मी दुपारी सुद्धा सांगितलं, आपल्या धर्माला बाकीच्या धर्मीयांचं कसल्याही प्रकारची भीती नाही. आपल्या धर्मातले काही जे भडवे आहेत त्यांच्यापासूनच धर्माला कलंक. साखरपुड्यासाठी कुत्रं गेलं, बैलगाडीनं साखरपुडा जात होता आणि कुत्रं गेलं संग. जाऊन कुत्र्यानं पण गेलं, लय नात कुत्र्याला गाड्या संग चालायचा. पाचोडला बाजाराला बैलगाडी चालली की निघलंच कुत्रं शेपूट हालीत, आणि पुढच्या गावातलं कुत्रं दिसलं की मग आखा खाली चलत. इकडं चाक त्या कुत्र्याला आणि इकडं चाक ह्या कुत्र्याला मधात येऊ देत नाही, पुढून बैल येऊ देत नाही. तर ते पुढच्या गावातलं कुत्रं म्हणलं बाहेरीन तू ही सोय पाहतो. ते म्हणलं आलो असतो पण बैलाला गाडी वडणं. असे लय कुत्रे म्हणतात मीच गाडी ओढितो, तू उद्या मरण, गाडी चलतीच सुंबळ्या. ते कुत्र साखरपुड्याला गेलं. साखरपुड्याला गेल्याच्या नंतर मालकापाशी शेपूट हलू लागलं. पोरीच्या बापाच्या लक्षात आलं आपल्या युवाचं कुत्र आहे. मग पोरीच्या बापानं टीलचं टोपलं, त्याच्यात लिटरभर दूध, 2 पोळ्या कुस्करल्या. टब्या नाव होतं कुत्र्याचं. त्या टब्यानं 2 चपात्या लिटरभर दूध असं चपकून आणलं. आणि मग पोरीच्या बापाने व्यायला सांगितलं, व्या ही रस्त्यानं चोर मारतेत, आजचा मुक्काम करा, पहाट 5 वाजता तोंड धुतल्यावर गाड्या काढा. आणि मग त्या कुत्र्याच्या मालकानं सांगितलं, टब्या आम्हाला मुक्काम करायचा, तू जाय बरं वाडा सांभाळायला. आणि मग कुत्रं वापस आलं. कुत्रं वापस आल्यावर दारापुढं गादी गिदी टाकलेली होती. अहो लय कुत्रे नशिबवान आहेत, लय कुत्रे नशिबवान आहेत. आणि बऱ्याच कुत्र्याला पण कळत नाही कुत्रे कुठं बसवा. 55 लाखाची गाडी घेतली एका कुत्र्यानं ते गाडी चालवायला, आणि मालकाच्या सीटवर कुत्रं बसलेलं होतं. म्हणजे बऱ्याच कुत्र्यांना पण कळत नाही कुत्रे कुठं बसवा. 55 लाखाची गाडी घेतली बाप म्हशीच्या कोठ्यात, आणि कुत्रं माल सीटवर बसलेलं. असे काही काही कुत्रे आहेत. उता आलाय त्याचा पण. आणि मग ते कुत्रं तिथं बसलं. तर मग गल्लीतले कुत्रे आले, म्हणले टब्या काय झालं रे? सरे तोडेन त्याचे लोळगे. कुठं गेलता? साखरपुड्याला. अरे माणसं आगाव आहेत म्हणला, तू माणसाच्या कशाला नादी लागू तू, आणि कशाला गेला म्हणला माणसाच्या साखरपुड्याला. मोगड्या वासा म्हणला, माणसानं दुधन पोळी खाऊ घातली. मग इतकं कोण तोडलं? आपल्याच भावकीनं. कुत्र वापस येताना त्याला कोण तोडलं माहितीये का? कुत्रे आहे नाच. धर्माला घातक आपलेच कुत्रे राहतील, यायला सावध करा. करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ह्या पाखंड्याचं खंडन करणं मत. आपल्यात जे काही चुका करणारी लोक हे शोधा, यांना सावध करा. चूक करू नको रे बाबा, चुक आहे, वागणं तुझं चुकीचं आहे, नको करू असं. हे लोक तुझ्या पाया पडतेत रे कीर्तन करा, तू तंबाखू खाऊ नको ना. मस्त भजन म्हणतो, चालू भजनात तंबाखू. घोंगडीला डाग पडे तू या तंबाखून सोंबळ्या. हा तर तू भजन ऐकणाऱ्याला कुठं कुठं डाग पडतील याचा मेळ तरी आहे का? विठाला विठाला तुकोबरायच्या घरी फकीर गेले. अलग ठोकली.
भिक्षाम देहि मा. तुकोबरायच्या कन्या भांडे घासीत होत्या. आईसाहेब भाकरी करीत होत्या. जिजाबाई माय, ए माय. माय शब्द किती गोड आहे बघा ना, आहे का नाही? हे आई ग, किती शब्द गोड आहे. मम्मी, असं पेट्रोल निघल्यावानीच नाही का, आहे का नाही? जसा जाळच निघलाय, जाळच. हो, आपल्याला सवय लागली घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगणीट. हो, ते इंग्रज गेले तरी अजून त्याचे शब्द आपल्या बोकांडीवर टाळू रगडायत लागलेत. केस ठुले नाही डोक्यावर त्या शब्दानं. आपले शब्द वापरी जा, वापरी जा आपले शब्द. लय ताकद आहे शब्दात आपल्या. माझा मराठाची बोल कौतुके, अमृताते ही पैजा जिंके, आणि आयशा अक्षरे रसिके मिळवीन. हे मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य राजू हे. बाकीच्या भाषा शिकू नका असं म्हणत नाही, पण घरी बोलत असताना आपल्या बोला ना, बोला ना, आपल्या बोला, आपल्या बोला. काय जिभेला किडे चावतात का आपल्या? आपलं जतन केलं पाहिजे, आपलं जतन केलं पाहिजे, मग वाढत असतो धर्म. असो माय, दारात एक बाबा आलेत. आईसाहेब पलिकून होत्या, भाकरी टाकू लागल्या. सगळं पीठ काठ होती तरी चिल्यालं. काय त्यांचा महिमा वरून वारंवार सांगतोय. विचारलं, बाई कसे दिसतेत ग ते बाबा? हिरव्या रंगाचं कपडा डोक्याला बांधलेला आहे, हिरवाच कपडा कमरेला गुंडाळलेला आहे, हातामध्ये कटुर आहे, एका हातात चिमटा आणि त्याच हातामध्ये मोराच्या पंखाची पेंडी आहे. बाईसाहेबांनी सांगितलं, बाई त्यांना फकीर बाबा म्हणतात. काय देते बाई? बाई एखादं पानग देऊ का? माय नको ग, पाणी टाकलेली वस्तू फकीराला देऊ नये, कोरडा शिदा द्यायचा आहे, आणि आपल्याकडं कोरडा शिदाच नाही. भांडे घासता घासता अंगाला हात पुसला, हात ओलसर होता. असं वाटलं गरिबीमुळे आई देत नसेल, म्हणून तुकोबरायच्या धर्मपत्नीची तेजस्वी कन्या, तुकोबरायची तेजस्वी कन्या, ह्या माऊलीनं पिठाच्या गाडग्यात हात घातला. पिठाच्या गाडग्यात हात घातला तर गाडग्यात काहीच नव्हतं, पण हाताला पीठ चिटकलतं, पांढरं पांढरं कण चिटकले. आणि तुळशी वृंदावनापाशी अनगडशा फकीर उभे होते. जिजाबाई आल्या, फकीर कदरून 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 खाली बसलो. मांडी खाली चिमटा, मांडी खाली मोराच्या पंखाची पेंढी, मांडी घातली, पुढं कटोरं ठुलं, आणि तुकाराम महाराजाची वाट पाहत फकीर बसलो होतो. कारण फकीराला पक्क माहितो, जी मथारी बोलती का ती खोटं बोलत नाही. त्या मथारीनंच सांगितलं तुकाराम महाराजाच्या घरी तो कटोरं भरून मिळेल. आणि मग चिमुकल्या कन्या आल्या तुकोबरायच्या आणि हात जोडले. फकीर बाबा, आवाज, फकीर बाबा, माझे बाबा घरी नाही आहेत. फकीर बाबा, आमच्या घरी तुम्हाला देण्यासारखं काही नाही. फकीर बाबा, टोपल्यामध्ये 2-4 पानगे आहेत, पण पाणी टाकून केलेली पानगे आहेत, आणि पाणी टाकलेली वस्तू तुम्हाला देत नसतात असं आमच्या आई म्हणतात. फकीर बाबा, फकीर बाबा, माझे बाबा असते तर तुम्हाला रिकाम्या हातानं जाऊ दिलं नसतं. फकीर बाबा, फकीर बाबा, एवढ्या वेळेस माफ करा, तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काही नाही. फकीर बाबा, खळा खळा डोळ्यातून पाणी आलं आणि हात जोडले. फकीर त्या चिमुकल्या मुलीकडे पाहत होते. काय सात्विकता आहे, काय धर्मशीलता आहे, काय पावित्र्य, काय वाणिज्य शक्ती आहे. चिमुकली कन्या असताना माझ्या भारत देशातली, माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली माझ्या तुकोबरायची कन्या एका फकीराला हात जोडते आणि सांगते, दादा आमच्याकडं तुम्हाला देण्यासाठी काही नाही, आम्हाला माफ करा. आईनं सांगितलं होतं, बाई फकीर हा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा असतो, आणि हा जर रिकाम्या हातानं गेला तर आपल्याला शाप देईल, म्हणून हात जोडले. फकीर बाबा, आमच्याकडे काहीच नाही, काहीच नाही. नुसतं फकीर बघत होता. आणि हात जोडल्याच्या नंतर हाताच्या खाली फकीर बाबाचं कटोरं होतं. कटोरं होतं फकीर बाबाचं कटोरं.
मगरजी हाताला चिटकलेले काही कण त्या कटोऱ्यात पडले. तर फकीराचं कटोर भरून ओतू गेलं, सांडून गेलं कटोर, सांडून. त्या फकीरानं सांगितलं, बहनजी आता मैं आता. जी फकीर बाबा या. फकीर बाबा आम्ही काही देऊ शकत नाही, तर आम्हाला आशीर्वाद देऊन जा. आम्ही गरीब माणसं आहेत फकीर बाबा, आम्हाला आशीर्वाद देऊन जा. जी बहनजी आता मैं. आणि मग फकीर बाबानं बसल्या बसल्या उठल्याच्या नंतर कटोऱ्याला हात लावला तर कटोरं जड झालतं. खाली पाहिलं, इन्शाल्लाह ला इलाही ला इल्ला रहीमिल्ला बिस्मिल्ला इंशाअल्लाह ला इलाही ला इल्ला. आप तुकाराम है बहन जी, आपका नाम तुकाराम है. चिमुकल्या कन्येनं सांगितलं, फकीर बाबा तुकाराम महाराज माझे बाबा आहेत. कटोरं खाली टेकलं, हातात मोराच्या पंखाची पेंडी घेतली आणि तुकोबरायच्या चिमुकल्या मुलीचे पाय फकीर मोराच्या पेंडीनं झाडीत होता. तुकाराम महाराज किती श्रीमंत आहे त्याचं काय डोकं लावावा. ज्या तुकोबरायच्या कन्येनं एका वारकऱ्याच्या पोरीनं भरलेला हात झटकल्याच्या नंतर, एक कणभर पीठ भरल्याच्या नंतर फकीराचं कटोरं भरतंय. हजारो क्विंटल टाकल्याच्या नंतर भरत नाही, पण एका वारकऱ्याच्या पोरीनं कणभर पीठ टाकल्याच्या नंतर भरतंय. ही त्यांच्या मुलीत ताकद आहे. त्या तुकोबरायचा अधिकार किती मोठा असेल, किती मोठा असेल. म्हणून माझे निळोबाराय म्हणतात काय त्यांचा. म्हणून निळोबाराय म्हणले मी किती वर्णन करू. एका घरी माझा पंढरपुरातला मालक आला. सोबत एक दोन होते, गरुडाला सोबत घेतला असेल, अजून कोणी एखादा सोबत असेल, पण वारकऱ्याच्या रूपात आल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिलं, बसायला टाकलं. आपल्याकडे आदर आतिथ्य करण्याची पद्धत आहे. पाय धुवा, बसायला टाकणे, पाणी दिलं, दूध घेता का, सगळं काही विचारलं. आणि मग विचारलं, महाराज 9-9:30 वाजलीत पहाटेची, तासा 2 तासात स्वयंपाक होईल, आपण जेवून जा. अगरे बा, असं ज्यांच्या घरी गेले त्या वारकऱ्यांनी घरी आलेल्या वारकऱ्यांना असं म्हटलं, जेवून जा. म्हणजे जेवून जा. ठीक आहे म्हणले. काय करायचं जेवायला म्हणले, पुरणपोळीचा स्वयंपाक करा. वा लक्ष्मी. जी मालक, जी म्हणणारी बाई तुमच्या तिथं कोणी बसलेली आहे का नवऱ्यानं आवाज दिल्यावर? कोणी एखाद्या शेजारणीनं सांगा, नवऱ्यानं आवाज दिल्यावर ही बाई जी म्हणती मी तिच्या चपलाच्या पाया पडतो. चपलाच्या पायावर पाणी टाकून पाय ते पाणी पिईल, चपलाच्या पाया पडतो. जी म्हणती की एखादी बाई. आणि काय येडेवानी करता सक्रातीच्या दिवशी इशीच गाडगे घेऊन फिरता. किती महाराज मेल्यावर सुधरत आणि तुम्ही पहिली गोळी मला घाला. जी बाई नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या विटेवरच्या मालकाला आवडती. जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या काशीतल्या मालकाला आवडती. जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती माझ्या संतांना बाई आवडती. नवऱ्याचा आदर करीत नाही, महाराजाला काजून बदाम टाकून दूध देते. हो, ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. हे अल्ताफजी गलत काम है, ये सही काम नहीं हो. लय मोठा परमार्थ माझ्या माईंनो. आपल्या पतीला देव मानायचं, दुसरा परमार्थच नाही कुठला, काही नाही.
नवऱ्याला ओस करीती, लवंगा उपास धरीती, खारकाव बुधवार, हो लवंगाव मंगळवार. हे उपासन तापासन कुठं देव भेटत असतो त्यानं. आणि त्यातली त्यात आपल्याकडे उपास फक्त 29च सांगितले आणि एक सोमवार सांगितला. एक उपास सोडीनं तुम्ही एक. माझ्या माईंनो, माणसं व्यसनी आहेत तरी कमी आजारी पडायलेत. तुम्ही व्यसन करीत नाही तरी जास्त आजारी पडता. याचं एकमेव कारण आहे, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायने जे उपास सांगितले नाही ते तुम्ही धरतात. करायचे नाही ते उपास. हा, ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते उपास करा. माणसाला विलय काहीला उपास धरायचा ना. आमच्या इथे एक जण 9 दिवस साबुदाणा खात होता. धर बापा उपास जगदंबेचा, त्याबद्दल दुमत नाही. आदिशक्ती ती जगदंबा माता, तिच्या विरोधात मी कसा बोलन? काय बाळ्याची टप्पर आहे. पण 9 दिवस उपास धरीतून दसरा झाला की घोरपडी धरी तू. भडव्या, देवी येडी होई रे तुला पावायला. हा, तिनं रावणाचा भोगा केलाय तर तुला आपटू हाणायला तिला काय कमी ताकद आहे वय? नाटक करू तू. आपला बाजावर बसत नाही, गादीवर बसत नाही. 9 दिवस साबुदाणा खातून दसरा झाला की याच्या त्याच्या पवळी इचकी तू. याच्या उसात वाघोर लाव, त्याच्या उसात वाघोर लाव. यमास आवळीन तो या गळ्याला. चिरपीर पण नाही करता याचं. नाटका परमार्थ देवाला नाही आवडत. चला लक्ष्मी जी शब्द आला. सरपंच जी मालक, वारकरी आलेत, पुरणपोळीचा स्वयंपाक करा. आणि त्या काळात पुरणपोळी करणं म्हणजे फार कठीण होतं. मी असं घरी गेलो की सकाळी स्नान केलं की गडबडीत आमच्या घरच्या एका ताटात एक लहानशी पुरणपोळी, त्याच्यावर 1 चमचाभर तूप. भाई काही म्हणा पण तुम्ही एवढं खाच. मी म्हणलो काय? नाही म्हणे 11 दिवस नियम आहे तुम्हाला, रोज सकाळी 1 पुरणपोळी द्यायची. आणि म्हणलो रोजची रोज पुरण कवा शिजवायली? नाही म्हणली मागच्या महिन्यातच शिजिल. तर या बा माझ्या बायकोर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. हा, इतकी येडी होई मई. अरे तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घेतलं, तुमचं पिळायलोय हे ध्यानात ठेवा. मी म्हणलं 11 दिवस मला पुरणपोळी देणार, रोजची रोज कुठं ती म्हणली एकाच दिवशी शिजवलं फ्रीज मध्ये ठेवलं. चला का गोडे सुविधा आहेत. त्याच्यातलं कितपत योग्य कितपत अयोग्य आपण काही विज्ञानातला तज्ज्ञ नाही, आयुर्वेदातला तज्ज्ञ नाही. तुम्ही तुमचं ठरवा. पण त्या काळात ह्या सुविधा नव्हत्या. पुरण पात्र नाही, काहीच नाही. पाटावर उठा. सासूबाईनं पुरण शिजिलं, बाकीचं करत होत्या. सुनबाईला सांगितलं सुनबाई पुरण वाटा. आणि पुरण वाटताना ह्या घरी आलेल्या 4 जणांनी पुरण वाटणारी बाई पाहिली. ती त्या वारकऱ्याची सून होती. ती त्या वारकऱ्याची सून होती. नुकतंच 6 महिन्यापूर्वी त्या वारकऱ्याच्या मुलाचं लग्न झालं. 6 महिन्यापूर्वी लग्न झालं. डोकं भरून पदर घेणारी बाई होती. तुम्ही राहू द्या, तुम्हाला आता कुठे ऊन लागायले, घेऊ नका. तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, नका पदर घेत जाऊ. घेत जाऊ नका, काय काम नाही. नाही राहू द्या. मला असं वाटतं ज्याची बायको पदर घेत नाही का त्यानं पदराचे पैसे मातीत घाली जाऊ नका, तिथूनच कापून आणि जा. तिथूनच कापायचा तो पदर आणि म्हणायचं आमच्या बायकोला जमत नाही, तिला पहिल्यापासूनच होंडराचा नाद आहे. काय का तलवार घेऊन सांगावं यायला का 9-10 बंदुकी संगट हो. कशाला सत्य करायचे? खपक्या पाकिट महाराजाला द्यायचं, ते श्रीमंत करायचा. आणि तुम्ही सोनाराच्या नळी फोकणीसारखे तसेच इकून हवा तिकडे गेली, रिकामे फट उपरनं झटकिलं की. घेत जा सप्त्यातून काहीतरी, घेत जा पदर. तुम्हाला एक सांगू माझ्या माईंनो, तुम्ही म्हणता मेला आमच्यावर काऊन बॉम्ब टाकायला, मुळीच नाही. माझा आणि तुमचं काही वैर नाही, पण माझ्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय.
माझ्या वारकरी संप्रदायातल्या अष्टादश संतांपैकी एका संतांनी देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर स्त्री म्हटलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. कुलवान घराण्यातली स्त्री या देशाची संपत्ती आहे, श्रीमंती आहे. हा शब्द माझ्या संतांनी तुमच्यासाठी खर्च केलाय. माझ्या माईंनो, दोन गोष्टी झाकलेल्या असल्या पाहिजे, एक लक्ष्मी आणि दुसरी देशाची स्त्री. पैसे डायरीच्या पुढून ठोत जाऊ नको सोमळ्या, कोणी चपका हानीन रे. 2-4 500च्या नोटा असल्या की पुढं ठोतू. अरे लोकायला 10-10 हजाराचे बुटाड येत आणि काय 2-4 नोटा डायरीच्या पुढून ठोतू भांगिऱ्या. पैसे झाकून ठेवले पाहिजे आणि या देशाची स्त्री अंग भरून वस्त्र घातलेली पाहिजे. इतकं मोठेपण आहे याच्यामध्ये, फार मोठेपण आहे, फार मोठेपण. असो, स्वयंपाक आटपला, रांगोळ्या लावल्या, गरम गरम पोळ्या पात्रात वाढल्या. जुन्या काळातल्या बाईनं केलेलं पुरण, वाटून घाटून जायफळ टाकलेलं, ते काय पुरण असेल, काय पुरण. आता 3ऱ्या शिटीत डाळ चिप, नाही तर पहिलं पुरण 40 मिनिट गदगद 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 करीत होत. आता 3 शिटीतच डाळीचा असा घसात दाबीत आहे कुकर. चेप चेप चेप, बोंबलू नकोस पाय. डाळ शिजत नाही, फुटती. एका मोठ्या माणसाचं वाक्य, कुकरमध्ये भात असल वरण असल पकत नाही, फट्टा बोले फट्टा. म्हणून 2.25 लाख कोटीच्या घरात म्या गाडग्यात वरण शिजलेलं पाहिलं. मी म्हणलं साहेब नाही, म्हणले आमच्या इथं कुकर तिथे पोटमाळ्यावर ठेवले. 2.25 कोटीचं घर आणि गाडग्यात गॅसवर वरण शिजायले. हो, गाडग्यात 87 लाखाची गाडी त्याची, खापराची बिस्लरी त्या गाडीत. हे मोठाले लोक जुन्यावर आलेत, जरा तासात राहा सज्जनांनो, तासात राहा. काळ फार बिकट आलाय. कालच्या 2.5 वर्षाच्या काळात कोरोनाच्या महामारीनं आपल्याला सावध केलंय. मागच्या निसर्गावर मात करू नका, निसर्गाला आपलंसं म्हणा, त्या निसर्गाला आपलंसं म्हणा, आपलं खाची सवय ठेवा. ज्या त्या काळात ज्या त्या भाज्या येत्याल, तांदूळ कुंदऱ्याची भाजी असेल, घोळाची भाजी असेल, फांदाची भाजी असेल, काय काय हे जुनी पदार्थ, काय काय चविष्ट. हे मुंबईतल्या लोकांना भेटत नाही, करड्याची भाजी तेन. हो, भेटत असेल तर का उपटिलेली. नशिबवान आहेत आपण, नशिबवान. आपण रोगावर मात करू शकतो. आपलं खाचं शिका. हे डबात नेत नाही. 3 महिन्यापूर्वी शिजलेले आलू डबोरोटीत कोचलेले तिथं खातू. चांगलं पाळलेलं कुत्र आहेस तू. आणि पप्याच्या माईनं मस्त पहाट गरम चपाती टाकली, राहू दे म्हणला, राहू दे. आणि ते काय ताजे शिजित का ते आलू, आणि का होते शिजीनं ते खट्यात शिजून ठेवतात. हो, मोठ्या डीप फ्रीज मध्ये ठेवलेले ते आलू. महिना आपण खायचे, कायच वडापाव खायचे. वा वा वा. म्हणून मुरदुंगाव आणि ढेऱ्या झाल्या. काही दिवसाला आपल्याला शाळेमध्ये टेबल घ्यायचं काम नाही, ढेरीवच वही टेकायची लिहायची. चांगलं शिका, खायचं. लावली ताट, पण ताट लावत असताना 4घांपैकी 1 जण म्हणला जेवायला दक्षिणा पाहिजे. तर जो जेव घालणारा व्यक्ती होता का काय, त्यांचा महिमा, बरोबर टायमाला सोडतो, तुम्हाला ताण देणार नाही. कुठं पाप घेऊ तुमचे 10-5 मिनिटं शिल्लक घेऊन, आहे का नाही. उघड डोक्यावर पाप पडायचं मला. तुम्ही कीर्तनात जास्त वेळ जर बसिले तर, आहे का नाही. वाट्यावर बस जाईच की. जेवलास का रे, काय भाजी होती. 3-3 वाजूस तर त्याला चॅटिंग करायला, आणि तो पहाटे सकाळी पाणी नेत नाही.
ते हरामखोराला तुम्ही चॅटिंग करता, इतका अमूल्य वेळ त्या नालायकासाठी मातीत घालता. वेळ परमार्थात घाला. विठ्ठला विठ्ठला. मला दक्षिणा पाहिजे. आजही कुठं कुठं जेवायला बसलं की बाबाजी पात्राच्या खाली दक्षिणा लावायची पद्धत आहे. लावतेत पात्राच्या खाली दक्षिणा लावायची पद्धत. त्या यजमानानं सांगितलं काय देऊ, ते म्हणले जेवण झाल्यावर मागतो. तर मगरजी जीव घालणाऱ्या व्यक्तीला वाटलं मागून मागून काय मागेल, तशा सस्ताईला 4-2 रुपये. 50-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. काय मागणार आहे म्हणे आपल्याला. जेव घातलं. जेवण झाल्याच्या नंतर ते निघाले. मग निघल्यावर लक्षात आलं का हो म्हणे ती दक्षिणा राहिली द्यायची. काय पाहिजे दक्षिणेत? पुरण वाटणारी बाई पाहिजे. जिने पुरण वाटलंय का ती बाई पाहिजे. ती त्या वारकऱ्याची सून होती. ती त्या वारकऱ्याची सून होती. 6 महिन्यापूर्वी मुलाचं लग्न झालं. कशी सून दान करायची. वारकरी देवघरात गेले, रडू लागले. देवा, आतापर्यंत इच्छा भोजन जेवू घातलो, पण असा हटयोगी भेटलात नाही. म्हणजे असा हट्ट धरणारा कोणी माझ्याकडे आलाच नाही. आणि त्यांनी सरळ माझी सून मागावी. देवा, द्यायला काही हरकत नाही हो, पण सासऱ्याला सून दान करण्याचा अधिकार नाहीये. शास्त्रात, वेदात, पुराणात याला आधार नाही. सासरा सुनबाईला दान करू शकत नाही, ही धर्माची परंपरा आहे. याच्या पलीकडे सांगू का, नवऱ्याला सुद्धा बायको दान करण्याचा अधिकार नाही. कारण शास्त्र असं सांगतंय, लालनात पालयन्ते भार्या ताडनात नैव पालयन्ते भार्या. लालनात पालयन्ते भार्या. पत्नीचं पालन हे लालनात करायचे, ताडनात नाही. आपल्या पत्नीला सांभाळत असताना एक धर्माचं ज्ञानोबारायांनी एक ओळी खर्च केली. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. आपली बायको कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. तिला देवी मान, तिला जगदंबा मान, तिला लक्ष्मी मान, तिला सर्वस्व मान आणि तिचा स्वीकार कर. असं धर्म सिद्धांत आहे. तिला दान करण्याचा नाहीये. रडत बसले. बाईसाहेब गेल्या. काय झालं काय नाही म्हणे. आज आलेल्या वारकऱ्यांनी आपल्या सुनबाईला मागितलं. त्याही नवऱ्यापाशी रडत बसल्या. काय करावं, कसं शक्य. ती बाई भांडेच घाशीत होती. ती सुनबाई भांडे सगळे जेवल्याच्या नंतर भांडे घासत होती ती. मग नंतर तिचे मालक बाहेरून आले. का ग म्हणे, आई बाबा कुठे? काय म्हणे, मध्ये असतील. तू भांडे घासायली ते सगळे महाराज झाडाखाली, एक महाराज उन्हालाच उभा आहे. ते महाराज पंढरपुरातला मालक होता. फक्त वेश वारकऱ्याचा घेतलेला होता. ते महाराज कस काय उन्हात येत ग? काय म्हणे, मला काही माहित नाही. ती कशाला बोलत नवीन पोरगी. बाबांना आईला विचारलं, आई बाबा काय झालं? काय सांगा म्हणे, बाळा आतापर्यंत 30-40 वर्षात जी गोष्ट घडली नाही ती आज घडली. त्या घरी आलेल्या वारकऱ्यानं जेवण्याच्या दक्षिणात तुझ्या बायकोला मागितलंय. त्या व्यक्तीनं सांगितलं, बाबा जी चूक महाभारतात द्वापार युगात जी पांडवांनी केली ती चूक मला करता येणार नाही. धर्मराजानं चूक केली, ती द्रौपदी पणाला लावली होती. धर्मराजाची चूक आहे. 4 श्लोक विरोधात गेले धर्मराजाच्या. पत्नी ही पणाला लावता येत नसती. पत्नी ही पणाला लावण्याचा प्रसंग नाही, वस्तू नाहीये ती. निषेध सांगितले. 4 श्लोक विरोधात गेले धर्माच्या. हाताम धर्मकृती स्तते वचन स्वभार्यायाम ज्या येथे यत्पिंडा भयतो हो धर्मानुरागे स्तते वच. शास्त्रात निषेध सांगितलं धर्मानं. चुकीचं काम केलं म्हणे. जी महाभारतात पांडवानं चूक केली ती मला कशी करता येईल, हेही तिथंच रडत बसले. बाईने विचार केला. दारातला वारकरी उन्हाते, मामांजी आतमध्ये आहेत, आत्याबाई आतमध्ये आहेत, मालकही आतमध्ये गेलेत. काय करायलेत? पाहिलं तर सासरे रडायलेत, सासूबाई रडायल्यात, नवराई रडायला.
काय झालं मामांजी? बोल ना सासरा. काय झालं आत्याबाई? काही बोल ना. नवऱ्याला बाजूच्या घरात घेतलं आणि पती परमेश्वराचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, मालक तुम्हाला विनंती आहे, आई बाबा का रडतात, तुम्ही का रडतात, त्याचं कारण सांगा. काय सांगा वाटून होत्या नवऱ्याला? लक्ष्मी, दारातल्या वारकऱ्यांनी जेवणाच्या दक्षिणेत तुला मागितले म्हणून आई बाबा रडायलेत, आणि मी तुला दान देऊ शकत नाही याच्याकरता मी रडायलो, आणि तो वारकरी जात नाही, करायचं काय? त्यागाचं प्रतीक आहे लोकांचं. काय त्याग असेल या लोकांचा कल्पना करा. पण तिनं सांगितलं, मालक आतापर्यंत तुमच्या घरी आलेला वारकरी कोणी चिन्मुख झालेला नाही, आणि हा वारकरी विन्मुख होऊ नये याच्याकरता दक्षिणात त्यांनी मागितलंय. मी जर जाण्यासाठी तयार असेल तर आपली हरकत आहे का? काय हरकत नाही म्हणली, तुझी इच्छा. आतमध्ये गेल्या, हातपाय धुतले, पातळ बदललं, कोरं पातळ घातलं, आणि मालकाचं दर्शन घेतलं, आधी नवऱ्याचं दर्शन घेतलं, आणि देवघरामध्ये सासरे पडलेले होते. मामांजी, मामांजी उठा. मामांजी म्हणल्या सासऱ्यांना, मामांजी उठा. काय बाई, त्या वारकऱ्याने दक्षिणेत मला मागितलंय, मी जाण्यासाठी तयार आहे, फक्त मला पाया पडू द्या. सासऱ्याच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर सासरा सुनाला आशीर्वाद देता देता हात वरी घेतला. हिंमतच झाली नाही आशीर्वाद द्यायची. टप 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 सुनाच्या पाठीवर पाणी पडलं डोळ्यातलं. उभं राहून पाहिलं, मामांजी तुम्ही रडता? ज्या वारकऱ्यांनी मला दक्षिणेत मागितलं, मी स्वतःहून चालले, तुम्हाला पाया पडते, आशीर्वाद दिला नाही, आणि तुम्ही रडता? डोळ्यातलं पाणी माझ्या पाठीवर पडतंय. तोंडावर हात फेरिला. बाई, जशी मालकाला लेक जितकी आवडती तितकी सून लेकीच्या दर्जाची असते ग. अगं, माझी लेक दुसऱ्याच्या घरी गेली, माझ्या मुलाची धर्मपत्नी म्हणून आलीस, तू आमच्यासाठी लक्ष्मी आहेस, आमच्यासाठी जगदंबा आहेस, आमच्यासाठी देवी आहेस, आमच्यासाठी आमची मुलगी आहेस. आणि आमच्या घराण्याची परिस्थिती पाहून तुझ्या बाबांना आमच्या घरी दिले, आणि उद्या जर कळालं आमच्या घराण्यातल्या लोकांनी सून दान केली तर सगळी लोक थुथू करतील आमच्यावर. काय सांगणारे मी पाहुण्या रावण्यात, काय बोलणारे प्रतिष्ठित वारकऱ्यात. मामांजी काळजी करू नका, सगळ्या गोष्टी गोड होतील. मी पुन्हा एकदा पाया पडते, मला आशीर्वाद द्या. आणि पुन्हा एकदा पायावर डोकं ठेवलं, पण आशीर्वाद नाही भेटला. हात पाठीवर टेकायची हिंमत होत नव्हती, फक्त डोळ्यातून पाणी पडत होतं. तिसऱ्यांदा असंच केलं. चौथ्यांदा सुनानी डोक्यावरच्या पदराचा एक कोपरा हातात धरला आणि सासूचे सासऱ्याचे डोळे पुसले. सासू सासऱ्याला दुःखातून मुक्त करणाऱ्या फक्त 6 सुना जन्माला आल्या. सासऱ्यांचं त्यांनी सासूचं सासऱ्याचं रडणं बंद करणाऱ्या 5-7च सुना आहेत. एका ठिकाणी 9 सांगितल्या, एका ठिकाणी 14 सांगितल्या. कायमस्वरूपी सासू सासऱ्याला रडिणाऱ्या कुंटाला सुना येतात, पण सासू सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या मात्र ठराविक सुना, त्याच्यातली ही एक सून आहे. डोळे पुसल्यानं सांगितलं, मामांजी एक लक्षात ठेवा, गेल्या 40-50 वर्षापासनं घरी आलेले अतिथीला जेवू घातल्याशिवाय जाऊ देत नाहीत, अशा निष्ठावंत वारकऱ्याची मी सून आहे. आणि तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्याच्या सुनाला मागायला काय कोणाची मायवेली, काय कोणाची मायवेली. सासऱ्यानं सांगितलं, बाई तुला कळत नाही, 4 घंट्यापासून ते तुला मागण्यासाठी. काळजी करू नका मालक, मामाश्री काळजी करू नका, मामांश्री काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल ते मागेल, पण माझ्या सासू सासऱ्याने घरी आलेला एकही व्यक्ती उपाशी जाऊ दिला नाही. माझ्या विटेवरच्या मालकाचं तुमच्यावर प्रेम आहे, काळजी करू नका. 5च मिनिटात दूध आणि पाणी वेगळं होईल. बाहेर आली सासू सासऱ्याचं दर्शन घेऊन. त्या माऊलीचं नाव होतं भागीरथी.
भागीरथी नाव होतं त्या माऊलीचं, भागीरथी. बाहेर आल्या आणि दारातल्या वारकऱ्याला प्रणाम केला, पायावर डोकं ठेवलं, चला मी तुमच्या सोबत येते. आता पायावर डोकं ठेवल्यावर पुन्हा पाठीवर पाणी पडू लागलं. त्या बाईच्या लक्षात आलं, भागीरथी बाईंच्या, मी डबल सासऱ्याच्याच पाया पडते का काय. म्हणून उठून रवणेकर उठून वरी पाहिलं ना, वरी पाहिलं ना, त्यावेळेला वारकरी नव्हता, माझा पंढरपुरातला मालक, पंढरपुरातला मालक होता, मालक. माझी माय, हे माझी माय, या निष्ठावंत वारकऱ्याच्या कुळामध्ये लक्ष्मी म्हणून आलीस. ह्या कुळाचा सन्मान किती मोठा आहे, हे कुळ किती त्यागी आहे, किती निष्ठावंत कुळ आहे, याची परीक्षा पाहण्यासाठी मी आलो. सत्वाचा सागर, बोधल्याने सुनदी धली तान. त्या कुळाचं नाव होतं बोधले कुटुंबीय. आणि याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न, याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न उद्या परवा आपल्याकडे कीर्तनासाठी येणार आहेत. दादांचं कीर्तन आहे उद्या परवा या सप्ताहात, या सप्ताहात. आणि दादांच्या कुळात जन्माला आलेली ही माऊली मानकोजी बोधले, या कुळात, या कुळात. कल्पना करा किती त्यागी कुटुंब असेल वारकरी संप्रदायातलं. आणि या कुटुंबियांसाठी म्हणून निळ बरं आहे. पुन्हा पहिल्या कडव्यात म्हणतात, वेळ संपला राजू, पण 10 मिनिटं घेतो. हे 10 मिनिटं सद्गुरू भगवान बाबांची. मला वाटतंय आज उद्या तुझ्या गावाला कीर्तन आहे का रे? माहेर बाहेरगावला उद्या संध्याकाळचं कीर्तन आहे. 55 वर्ष संसार केला एका माणसाने. हा संप्रदाय किती मोठा आहे बघा. 55 वर्ष, 40, 45, 50, 55 वर्ष संसार केला. आणि बायकोला संध्याकाळी एक शब्द सांगितला, उद्या मी पहाटे तुला एक वाक्य बोलणार आहे, तुला पटेल किंवा न पटेल, पण ते वाक्य माझ्या हिताचं असेल. मी उद्या सकाळी स्नान झाल्यावर बोलणार आहे. काही नाही, आंघोळ केली आणि बाथरूम मध्ये टावेल लावली, टावेल गुंडाळली, टावेल टावेल आणि टावेल गुंडाळून आपल्या पत्नीकडे आले आणि पत्नीला माय म्हणले. माय, माय. त्या साधूचं नाव आहे मन्ना महाराज. माय म्हणले बायकोला, माय. मालक तुम्ही मला माय म्हणता? हो म्हणले. बस झाला संसार. यथेच्छ धन द्रव्य संपत्ती भरपूर आहे, मुलं बाळ आहेत. आता तुम्ही संसार सांभाळा. आता मी उरलेलं ते देवाला समर्पित करणार आहे. आणि बायकोला माय म्हणले आणि टावेल गुंडाळून घराच्या बाहेर पडले. आजही तो साधू टावेलच गुंडाळतो, अंगात शर्ट नाही, फक्त टावेल, टावेल, फक्त टावेल. बाहेर पडले. आवाज दिला, मालक तुम्ही मला माय म्हणतात, मी तुम्हाला काय समजू ते तू ठरव. पण मी तुला आजपासून माय म्हणणार, तुला मला काय समजायचं तू ठरव. आपली भेटगाठ पुन्हा नाही. ठीक आहे. 2-4 महिला प्रतिष्ठित होत्या, त्यांना सांगितलं, बाई मालकांनी आजपासून मला माय शब्द वापरलाय, पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या नवऱ्याला मी मालकच म्हणील. तुमच्यातली एक बाई होती, मी नवऱ्याला पतीच म्हणीन, मला मालकच म्हणील. भेट घेणार नाही, काय नाही. ते मला माय म्हणले तर आता मी जाणार नाही त्यांच्याकडं, पण मी त्यांना मालकच म्हणील.
श्रद्धा किती बघा, किती श्रद्धा या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीवर, या संप्रदायातल्या लोकांची किती श्रद्धा. आज मी डोळ्यांनी ती महाराज पाहिलेत. आज सुद्धा अब्जाधीश लोक असे मागं पळतात. अब्जाधीश, अब्जाधीश, कोटीन हे काय नाही, अब्जाधीश लोक पाठीमागं पळतात. अब्जाधीश. महाराष्ट्राचा शेवटचा कोपरा बगरजी तिथं आहेत ते अब्जाधीश माणसं. कोणाला वाटते आमच्या दुकानात 5 मिनिटं यावा आणि वाटतील ते ह्याने दुकानातलं घेऊन जावा. आणि त्याचं एकच काम, कपड्याच्या दुकानात गेले की 10-15 साड्या जशा हातात बसतील त्या घ्यायच्या आणि रस्त्यात यायचं गरिबाच्या बाईला वाटून टाकायचे. पण एखाद्याच्या दुकानात जर ते गेले तर त्याला असं वाटतं, अरे बाप रे, आपल्या दुकानात प्रत्यक्ष पांडुरंग आले, प्रत्यक्ष आपल्या दुकानात शिवजी आले. आजची परिस्थिती, आजची या विज्ञानी युगात आजची परिस्थिती. येडे नाहीत लोक कोणाला मानायला, येडे नाहीत. त्या बाईनं ठरलं मी मात्र मालकच म्हणेल. काय नियम केला मगरजी? सकाळचा नित्यनियम आटपायचा आणि सगळा नियम आटपला की जेवायला बसायची. जेवायला मात्र नागरे महाराज 2 ताटं लावायचे. जे काय असेल, कढी असेल, भाकरी असेल, वरण असेल, पोळी असेल, भाजी असेल, भाकरी असेल, कण्या असतील, आंबाड्या असेल, बासुंदी असेल, भजी असतील, काय असेल ते. जो रोज सकाळच्या पहिल्या जेवणाला जो स्वयंपाक होईल तो स्वयंपाक 2 ताटात घ्यायचा. एका ताटामध्ये आता वरण भात असेल तर एका भाताचा एवढा पोळा टाकायचा, वरण ठेवायचं, 1 पोळी ठेवायची आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि ते पात्र आपल्या पतीच्या नावानं देव्हाऱ्यात झाकून ठेवायचं. आपल्या नवऱ्याच्या नावानं देव्हाऱ्यात झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर पात्र रिकामं होतो तर रिकामं. पात्रात मुंगी नाही, मांजर हात लाईत नाही, त्या देवघरात कुत्रं जात नाही, कुठला घरातला व्यक्ती हात लावित नाही. पण त्या पात्रात मगरजी स्वयंपाक शिल्लक राहत नाही. ज्या मालकाला पती मानलं त्या मालकाच्या मुखारविंदात अन्नपूर्णा ते स्वयंपाक नेऊन घालत होती. आज अशी निष्ठावंत माणसं आहेत म्हणून काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी